वाद्यातले बाण बाहेर काढा आणि हुकमी द्या. कुस्तीला सुरुवात झालेली. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंग आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं. नंतर प्रेक्षकांकडून पटवावं लागतं. काय अंगलूट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे अनेक असतात. शब्द ही शस्त्र आहे. प्रत्येक शब्द विचार करून बोलावा लागतो. काना मात्रा वेलांटी उका. कुस्तीची इतमत माहिती असावी लागते. शबास आहे, शबास आहे. दोन्ही तुल्यबळ पैलवान आहेत. काटेकी टक्कर चालू झालेली आहे. कच्च्या दिलाचे आता मागे जावा. अनेकांना बीपी शुगर आहे. पैलवान म्हणता. पैलवान म्हणजे पैलवान. डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे. इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे. वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे. पण पैलवानला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे. कारण पैलवानकडे बघितलं की लक्षात येतं हा पैलवान आहे. कारण पैलवानकडे सौंदर्य असतंय, मर्दुमकी सौंदर्य. 10 वर्षे घासावं लागतात. तपस्वी जीवन जगावं लागतं. तेव्हा हे साध्य आणि शक्य होत असतं. कोणाच्या पोटी कोण जन्माला सांगता येत नाही. ज्या मातीची कुशीलवान त्या मातीच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात. काळ्या पाहिजे होत्या किरणने कपडा घेतला. एक आग आहे, एक वाघ आहे. अशी कुस्ती चालू आहे. मैदान खचाखच गच्च भरलेला आहे. आज माननीय श्री परेशसिंग ठाकूर साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून मयुरी शेख नेतकर आणि हॅपी सिंग यांच्या प्रयत्नातून आज हे मैदान साकार झालेलं आहे. पुरुषार्थ आणि मर्दुमकी ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते, ज्या खेळाच्या माध्यमातून जोपासली जाते, असा कुस्ती खेळ फार मोठी परंपरा, 1000 वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला आहे. आपल्या बापदादाने आजोबा पंजोबाने वाढवून दिलेली घालून दिलेली ही परंपरा आहे. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच ध्येयानं आज भारतीय जनता युवा मोर्चा कामोदा आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान संपन्न होत आहे. कुस्ती करा पैलवान. चौदंडी झाली, गर्दनखेच झाली. वाद्यातले बाण बाहेर काढा आणि हुकमी द्या. बाण बाहेर काढा आणि हुकमी द्या. किरण बघाचा हुकमी डाव बाहेरून आखडी किंवा खोंडी म्हणलं जातं त्या डावाला. आणि तो हुकमी डाव मारला किरण बघत नाही. करा टाळ्या. आपल्याला वाटत नाही आपल्या घरात एखादा असला असावं. पोलीस स्टेशनला हे फरक घालावं लागतील का असलं घरात असतं.